आता या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मगाशी एक छोटासा ऑफ द रेकॉर्ड आम्ही एक खेळ खेळला होता आणि तो असा होता की प्रत्येक मैत्रिणीने म्हणजे एका कागदावर जर बक्षीस द्यायचं असेल कोणाला तरी तर एक स्वतःचं नाव लिहायचं आणि एका कोणीतरी दुसरीचं नाव लिहायचं. ही नावं लिहिली पण या नावांमध्ये एका व्यक्तीला सर्वाधिक पसंती मिळालेली आहे आणि त्या मैत्रिणीचा आता आपण सन्मान करणार आहोत बक्षीस देऊन. त्यांचं नाव आहे मानसी. यांना केप्र यांच्याकडून ही सदिच्छा मिळेल. अभिनंदन. नाही, मला हा जो सन्मान दिला ते माझ्या मैत्रिणीचं मी खरोखर आभार मानेन. धन्यवाद धन्यवाद. वा वा छान. आणि आता एक खेळ. या खेळामध्ये हा समोर मधोमध एक चेंडू ठेवलेला आहे. स्माइली चेंडू इथून मारायचा आणि तो बरोबर जो लाल रंगाचा फुटबॉल आहे त्या फुटबॉलला लागला पाहिजे. टेबलला लागून उपयोग नाही. 5 संधीमध्ये ज्यांची सर्वाधिक गुणसंख्या या 15 जणींमधून ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुमच्यापासून सुरुवात. चला. एक 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 दोन दोन एक 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 एक. आतापर्यंत 2चं आव्हान आहे. नाही. एक 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 दोन तीन एक दोन हो 2 2 3 एक दोन तीन. वाढदिवस आहे. व्हेरी एक एक. दोघींची गुणसंख्या 3-3. आणखी एक संधी. 5-5 संधीच्या सहाय्याने कोण पैठणी जिंकणार आणि कोण उपविजेते ठरणार बघूया. यांची गुणसंख्या 1 हा निर्णायक आहे. म्हणजे बरोबरी झाली तर आणखी संधी मिळणार. खेळा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. च्या भागात होम मिनिस्टर ठरल्या साखरकर वहिनी. योगायोग असा की आजच त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. तेव्हा तथास्तु पुणे यांच्याकडून त्यांना देऊया
पैठणी. अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि अशीच मैत्री कायम जपत राहा असं म्हणत